नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आम्ही कलाकार कसे असतो माहितीये, खूप काम करत असतो आणि कधी मालिकांमध्ये, कधी चित्रपट, कधी OTT, वेब सिरीज हे सगळं करत असतो. पण आमच्या हातात जर का एक चांगलं नाटक येतंय असं आम्हाला वाटलं ना, तर बाकी सगळं सोडू, पण आधी रंगभूमीवर काम करू. आणि माझ्या या मताशी नक्कीच माझी दिल के करीब मैत्रीण डॉक्टर श्वेता पेंडसे सहमत आहे असं मला वाटतंय. चला तिलाच विचारूया. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. माझा नेहमीचा डायलॉग काय असतो, अगं किती वर्ष तुझी वाट बघतेय, पण मला असं कळलं की तुला पहिला फोन केला, मग दुसरा फोन केला आणि तिसऱ्या भेटीला आता आपण एकमेकींच्या समोर बसलोय. कारण इतकी वर्ष मी वाट बघते इथे यायची. कधी सुलेखाताईकडे जाऊन गप्पा मारता येतील. थँक्यू व्हेरी मच. अरे थँक्स. आणि वेलकम टू दिल के करीब. हॅपी टू बी हिअर. सो तुला म्हणजे यू नो द ड्रिल की हो. तुझं स्वागत करेन भरपूर गिफ्ट्स देऊन आणि त्यानंतर भरपूर गप्पांना, मनसोक्त गप्पांना सुरुवात करूया. आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य, खूप छान पुस्तक लिहिलंय तिने आणि तुझ्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. पहिल्या पानावर काहीतरी लिहिलंय तुझ्यासाठी. हो. यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंददायी आयुष्याचे रहस्य. निलिमा अमित. लव्ह अँड ब्लेसिंग्स निलिमा अमित. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्लीज वाच. अगदी नक्की वाचणार, म्हणजे प्रश्नच नाही. रोहन प्रकाशन सुद्धा दिल के करीब बरोबर अनेक वर्ष निगडीत आहेत, आपल्या अगदी दिल के करीब आहेत. आणि त्यांनी तुझ्यासाठी अनंत सामंतांचं माइंड फ्रॉइंड हे पुस्तक पाठवलंय. वाह. आणि हे माझं वाचायचं राहिलंच आहे. छान कथासंग्रह आहे हा, खूप माइंड फ्रॉइंड. आणि अनंत सामंत ऑफकोर्स आवडीचे लेखक. थँक्यू रोहन प्रकाशन. थँक्यू सो मच ताई. आणि RDK20 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर तुम्हाला माहितीच आहे, रोहन प्रकाशनच्या प्रत्येक पुस्तकावर तुम्हाला मिळणार आहे 20% डिस्काउंट. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. 100% हर्बल प्रॉडक्ट्स आहेत आणि त्यांनी तुझ्यासाठी अगरबत्त्या पाठवल्या. हो हो. वा. हर्बल सोप आहे. आहा. नाईस. ऍसिडिटीसाठी उपयुक्त असं एक सिरप आहे. अच्छा. अरे वा. यांना आपलं शेड्यूल माहिती हो, आहे. बघ ना. जागरण, एम्प्टी स्टमक काम करणं. वाव. सपोर्ट. आणि फेस ऑइल आहे. ओ वाव. व्हेरी नाईस. थँक्यू निसर्ग हर्ब्स. थँक्यू सो मच. आपले दोन अतिशय दिल के करीब फ्रेंड्स आहेत, अमित आणि कविता सुरसे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे कनीरा पैठणी. अच्छा. सो हे जे पैठणीचं एक्सेस फॅब्रिक असतं ना, हा. त्यापासून सुंदर सुंदर बॅग्स बनवतात. वा. खूपच छान आहे. किती छान आहे ना हे. मस्त आहे, मस्त आहे. मस्त आहे. ऍक्च्युली पैठणी किंवा अशा फेस्टिव्ह याच्यातच आपल्याला समजत नाही की हातात काय घेऊन जावं. ब्युटिफुल. आणि खूप एलिगंट आहे ना. खूप एलिगंट आहे. कशाहीवर जाईल असं रंग आणि खूप अफोर्डेबल आहेत. हो. अरे वा. चला, म्हणजे हे गिफ्टिंग ऑप्शन. थँक्यू सो मच. ही एक नवीन मैत्रीण आहे निलिमा देशपांडे. तिच्या ब्रँडचं नाव आहे प्युरेट नॅचरल्स. ओके. त्या काय करतात, शेतकऱ्यांकडून डिरेक्टली खडे मसाले घेतात. अच्छा. आणि त्या स्पायसेसची पावडर बनवतात आणि कोल्ड कॉम्प्रेस्ड असते. अच्छा. याचं शेल्फ लाईफ ना या सगळ्या मसाल्यांचं, पावडर्सचं, बाजारचे जे मसाले असतात ना त्यापेक्षा खूप जास्त आहे. अरे वा. मुंबईसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट. सुगंध बघ ना. अरे, डबी न उघडता मला कळतंय. हो. सिनेमन पावडर आहे, टी मसाला आहे, वाव. फॅन्टास्टिक. दूध मसाला आहे, ही काळी मिरी पावडर आहे. अच्छा, नटमेग पावडर आहे आणि कार्डमम पावडर, इलायची. खूपच छान. हा काय सुगंध आहे. खूपच छान ऍक्च्युली. आणि सगळं पॅक्ड असताना. थँक्यू सो मच. खूप मस्त आहे. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे मोहिनी शिंदे. म्हणणार नाही, माझी लाडकी मोहिनी असं मी म्हणेन, कारण तिने मला मेसेज केला, अगं ताई तुम्हाला मोहिनी शिंदे वगैरे का म्हणतेस नाही, ती माझी लाडकी आहे आणि ती मोहिनी आहे माझी. आणि शिनेल तिच्या ब्रँडचं नाव आहे. आणि
प्युअर ऑर्गॅन्झाची साडी पाठवली तुझ्यासाठी. मोहिनीच्या सगळ्या साड्या खूप सुंदर असतात खूप आणि वेगळ्या असतात. ओ माय गॉड, तुला माहितीये साडी हा माझा वीक पॉइंट आहे. हो ना? मला साडी प्रचंड आवडते आणि ही खूप सुंदर साडी आहे मोहिनी. थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच. ती लंडनला असते ओ इज इट? अरे वा. आणि इथून पुण्यातून खूप शिनेल छान. ऑपरेट करतं. खूपच छान, खूप मस्त. आणि ब्लाउज पीस किती सुंदर कलर्स आहेत ना हे. हो ना? आहा, अरे वा. पेस्टल्स. मी लगेच तयार करणार आणि लगेच नेसणार. खूप छान. ब्युटिफुल. मला ना तुझी पण खूप आवडली साडी. थँक्यू. ब्लॉक प्रिंट्स आहेत ना? ब्लॉक प्रिंट टसरवर ऍक्च्युली मध्यंतरी जेव्हा मी काही लिहित नव्हते आणि थोडा मोकळा वेळ मिळाला तेव्हा थोडंसं असं डिस्ट्रॅक्शन, डायव्हर्जन म्हणून मी जरा फॅब्रिक्स वरती काम करणं सुरू केलं. तर हे जरा मी साईड हसल सुरू केलंय. आणि शिल्पिका म्हणून मग मी त्याच नावाने साड्यांचं क्युरेटिंग आणि नवीन नवीन त्याच्यात काही प्रयोग करून बघते. सो त्या ट्रायल्सच्या वेळेस तयार केलेली ही साडी आहे. सो ब्लॉक प्रिंट्स आणि फॅब्रिकचे ट्रायल्स आता मी 3-4 एक्झिबिशन्स केले. त्याच्यात वेगवेगळे हँडलूम्स, म्हणजे ही खूपच ब्युटिफुल आहे आणि थँकफुली याचा पॅटर्न वेगळा आहे. सो अशा साड्या तुम्हाला मोहिनीकडेच मिळणार. काही वेगळ्या वर्कच्या आणि ब्लॉक प्रिंट, हँड ब्लॉक, लिनन, हँडलूम, बेसिकली हँडलूम वरती मी काम करते. खूप कमर्शियली मला हे करायचं नाहीये, कारण त्याच्यातून दॅट्स नॉट अ सोर्स ऑफ अर्निंग, प्रायमरी सोर्स ऑफ अर्निंग. आवड आहे तुझी. आवड म्हणून करते. खूप साड्या बघायला, तयार करायला, हाताळायला मिळतात. डोळ्यांना छान आयटॉन मिळत राहतं. तुला तर माहिती, आपल्याला नुसत्या साड्यांच्या दुकानात जाऊनही बरं वाटतं. सो त्याच्यासाठी म्हणून सुरू केलंय. बट आय एम गेटिंग गुड रिस्पॉन्स, सरप्राइझिंगली. लोकांना खूप आवडत आहे. तू पण ये. नक्की नक्की नक्की. मी ह्या दिवाळीला माझ्या मैत्रिणींना साड्या गिफ्ट केल्या. सो मला माहित असतं आधी तर मी तुझ्याकडून घेतल्या असत्या. पुढच्या दिवाळी. आता गुढीपाडव्याला. चल. थँक्यू वन्स अगेन मोहिनी फॉर दिस. तुझी पण साडी खूप छान आहे, मला खूप आवडली. साजिरी. अच्छा. अलीकडे माझ्या सगळ्या साड्या दीपाताईंच्या असतात. दीपाताई चेऊलकर. पार्ल्यामध्ये साजिरी साडी खूप सुंदर साड्या आहेत त्यांच्याकडे. वाव. मला आवडतातच तुझ्या प्रत्येक एपिसोडच्या साड्या. ओके दीपाताई, मी येते. आपले आणखीन एक अतिशय दिलके करीब मित्र आहेत, अद्वैत बापट, जे माझ्या क्लोज कॅमेराच्या मागे बसलेत. ओ नाईस. सहज हवन एंटरप्राइज हा त्यांचा ब्रँड आहे आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस आहे हा. गुळाचा खरवस. माइंड ब्लोइंग. थँक्यू सो मच. बरं, तुला गंमत माहितीये का, आपल्या दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांना अद्वैत बापट कोण आहेत ते बघायचंय. अच्छा, मग आपण त्यांना इन्व्हाइट करूया इकडे. बरं, हे हातात देऊन आता तू हे बाजूला ठेवायला लावून बोलायला. मग चमचा देऊ का? मला जादू येते माहिती ना. यू आर अ माइंड रीडर. तुला माहिती होतं ना की इतकी आवरटे मी 2 मागवले. नाही, कारण हे इररेजिस्टेबल आहे ना. गुळाचा खरवस हातात घेऊन तू घेतो. आधी मी नेहमी खाते. ओके. येस. वाव. खूप गोड पण नसतो ऍक्च्युली, म्हणून छान वाटतं. ऍक्च्युली खरंच छान आहे ना. ठेवतोय. ठेवावं लागेल. वा वा वा. हे पण गिफ्ट आहे. म्हणजे सगळ्या गिफ्ट देऊन ती घरी न्यायची सोय केलेली आहे. वा वा वा. लग्नाला किती वर्ष झाली? नको विचारूस. का? स्किप कर. खूप वर्ष झाली. नाही, कारण त्यांनी तुझ्यासाठी खास हनीमून कलेक्शनची बॅग पाठवली म्हणून. पुन्हा हनीमूनला जायला मी तयार आहे. आणि पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे. निशांत आवळे त्यांचं नाव आणि ब्रँडचं नाव चेरी पिक. वाव निशांत, थँक्यू सो मच फॉर दिस. अरे वा. अरे पहिल्यांदा असं पर्सनलाइज टॅग वगैरे मिळालंय मला. आणि कलर बघ ना, कलर मला फार आवडलाय. वा वा. म्हणजे बेल्टवर आपली बॅग सगळ्यात आधी. थँक्यू निशांत, थँक्यू सो मच. थँक्यू ताई. माझं म्हणजे हे सगळे एक एक गिफ्ट येत होतं ना, त्यामुळे आता मी हे नेणार कसं आहे. वा वा. आणि गाडी खालती उभी आहे, ती जाताना घेऊन जा. गाडी पण. हे
बघ, माझं काय म्हणणं आहे, आपण युनिव्हर्स मध्ये या सगळ्या गोष्टी बोलत राहायच्या. बोलत So, राहायच्या. एक दिवस Exactly. दिल के करीब मध्ये खाली गाडी असणार आहे. सो यू आर अ बिलीव्हर. Oh yes, Same. of course. वा वा, सेम पिच. मला पण सेंड द वाइब्स. Yes. येस, वा वा, थँक्यू सो मच निशांत आणि थँक्यू ताई. आणि या मस्त. सगळ्या बॅग्सवर निशांत दादांनी 35% डिस्काउंट ठेवलाय फक्त दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. क्या बात आहे. सो गप्पांना सुरुवात करूया. येस. मी आणि माझा नवरा सकाळी ट्रॅव्हल करत होतो, तर तो विचारत होता की आज कोण कोण आहेत वगैरे. मी त्याला सांगत होते, म्हटलं की डॉक्टर श्वेता पेंडसे म्हणून आहेत. तर म्हणजे कोण, कारण तो टीव्ही नाटक वगैरे तो काही बघत नाही. आणि मी त्याला सांगत होते, दर तिसऱ्या वाक्यानंतर मी त्याला सांगतो खूप हुशार आहे, खूप हुशार मुलगी आहे, डॉक्टर श्वेता पेंडसे खूप हुशार आहे. सो मला जाणून घ्यायचंय, श्वेता पेंडसे बद्दल आपण बोलूया, पण डॉक्टर श्वेता पेंडसे बद्दल मला आधी बोलायचंय. ओके, सो माझ्या माहेरी सगळं खूप अकॅडमिक वातावरण आहे. म्हणजे सगळी मंडळी पुराणिक मंडळी, मी बाहेरची पुराणिक, सासरची पेंडसे. तर पुराणिक मंडळी सगळे अकॅडमिशियन्स आहेत, प्रोफेसर्स. माझे आजोबा प्रिन्सिपल होते BEd कॉलेजचे, माझे काका प्रोफेसर. तर सगळेच शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे शिक्षणाचं महत्त्व तर घरात होतंच. आणि हे आम्हाला माहिती होतं की आपल्याला शिकायचं आहे आणि आपल्याला खूप शिकायचं आहे. तिथे काही कॉम्प्रोमाइज नाही आहे किंवा तिथे सूट नाही आहे, नो डिस्काउंट्स. बाकी करायला काही आडकाठी होती का, तर नाही. एक्स्ट्रा करिक्युलर तेवढंच करू शकता, कारण घरात इक्वली थिएटर पण होतं. हां, कसं काय? माझे बाबा डिरेक्टर, माझी आजी नाटकं लिहायची. तिने बालनाट्य चळवळ खूप केली आहे माझ्या आजीने नागपुरात. बाबांचं नाव काय? आनंद पुराणिक. आजींचं नाव? आजी निर्मलाताई पुराणिक. सो त्यांनी आजीचं बालक मंदिर पण होतं आणि तिने बालनाट्य खूप लिहिली. तिने लहान मुलांची खूप नाटकं बसवली. वडील माझे स्वतः डिरेक्टर होते आणि त्यांची स्वतःची संस्था होती. तर थिएटर घरात आहेच. माझी काकू मृणाल पुराणिक, ती पण ॲक्ट्रेस आहे. तिने मुंबईच्या व्यावसायिक रंगभूमीवर पण नाटकं केली आहेत. तर हे सगळं घरात इक्वली होतं. आम्ही सगळ्या बहिणी, म्हणजे घरात कलेचंही तितकंच महत्त्व होतं. मी गाण्याच्या क्लासला जायचे, माझी बहीण तबला शिकलेली आहे, माझी दुसरी बहीण, चुलत बहिणी, म्हणजे आम्ही सगळी जॉईंट फॅमिली ना, तर ती सितार. घरात कधीही मैफिल सुरू व्हायची. मग मी जेव्हा कथक शिकायला लागले तेव्हा माझी बहीण तबला वाजवते, त्रिताल सुरू आहे, मी तत्कार करते, असं वातावरण घरात होतं. त्याच्यामुळे शिक्षण आणि कला हे सायमल्टेनियसली घरात खूप होतं, घरातच रुजलेलं होतं. वाचन म्हण, लेखन म्हण, तिथून ते हे होतं. बस सगळेच खूप शिकलेले असल्यामुळे मध्येच शिक्षण सोडण्याचं कधी माझ्या डोक्यातही नव्हतं. म्हणजे PG हे बेसिक शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत इतकं तर बेसिक शिकायचंच आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचं हे तुमचा लुकआउट किंवा तुमचा निर्णय, असं होतं ते. त्याच्यानंतर जेव्हा माझं लग्न खूप लवकर झालं, म्हणजे मी ग्रॅज्युएट झाल्याचा रिझल्टच माझ्या लग्नानंतर आला. ओके, हां. सो खूप लवकर लग्न झालं आणि असं कम्प्लिटली लव्ह मॅरेजही नाही म्हणता येणार. ते सगळ्यांना विचारून सगळ्यांच्या सहमतीने झालं. तर लग्नानंतरचं सगळं शिक्षण आणि त्याचा भर माझ्या नवऱ्याचा होता की तुला डॉक्टरेट पूर्ण करायचीच आहे. मला बेसिकली डॉक्टरच व्हायचं होतं, पण माझे वडील फार लवकर गेले माझ्या लहानपणी. तर आईने मला एक गोष्ट सांगितली होती, मी तुला शिकवेन पण मी तुला डॉक्टर नाही करू शकत, कारण शी वॉज सिंगल हँडेडली रेझिंग मी अँड माय ब्रदर. आम्ही दोघंही होतो. तर तिने मला सांगून टाकलं होतं की इतका पैसा नाही आहे माझ्याकडे आत्ता की मी तुला डॉक्टर करू शकेन, पण माझा कल तिकडे खूप होता डॉक्टर होण्याकडे. आणि म्हणून लाईफ सायन्सेस आणि हे सगळे माझ्या आवडीचे विषय. म्हणून मग मी बायोटेक्नॉलॉजी घेतलं ग्रॅज्युएशनला. आणि मग मला पुढे जेनेटिक इंजिनिअरिंग, फॉरेन्सिक सायन्सेस करायचं होतं. पण त्याच्यासाठी मला नागपूरच्या बाहेर, कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर, कदाचित भारताच्या बाहेरही जावं लागलं असतं, जे शक्य नव्हतं. माझं लग्न झालं होतं आणि मग तिथे काय करता येईल, म्हणून मग मी प्युअर सायन्सेस घेतलं. कारण मग जिथे आपण आहोत तिथे बेस्ट एज्युकेशन काय आहे, तर मग ते घ्यावं. म्हणून मग मी प्युअर सायन्सेसकडे वळले, बायोटेक न घेता. आणि मग मी केमिस्ट्रीमध्ये PG केलं. मग मी BEd केलं. आणि माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की डॉक्टरेट तर तुला, दॅट वॉज अ शॉक टू मी. म्हटलं हो, म्हणजे आता संसार कधी करू, मग शिकतच राहायचंय का. पण त्याने सांगितलं होतं की नाही, यू हॅव टू कम्प्लीट युअर PhD, डॉक्टरेट करायची आहे. मग काय त्याची एंट्रन्स, मग त्याचं सगळं, मग मला फेलोशिप मिळाली UGCची, तो एक रिसर्च झाला आणि मग करत करत माझं डॉक्टरेट पूर्ण झालं. मग ते केमिस्ट्रीमध्येच मी केलं. सो नागपूरला काम केलं आहे, LIT नागपूरला, आणि अर्धा भाग, म्हणजे त्याच्यातला एक भाग मी IIT पवईमध्ये
कम्प्लीट केला. बर सो दिस इज हाऊ द डॉक्टर थिंग. बर बर बर. लहानपण नागपूर. हा. कसं होतं लहानपण? खूप छान. मला खूप आवडतं माझं बालपण. एकदम स्टेडी होतं. हा. मी भाग्यवान समजते स्वतःला की 1ली ते 10वी एकच शाळा, घर एकच. म्हणजे मला आता जाणवतं, मुंबईला आल्यावर मी 12 वर्ष झाली मला मुंबईला येऊन, पण माझी 4-5 घरं बदलली. तर ते जे एक तर हे खूप मोठं स्थलांतर, नागपूरहून मुंबईला येणं हे पहिलं मोठं स्थलांतर. किती साली आलीस तू? 13 साली, 2013. आणि आता तिथून मुंबईला आल्यावरही आल्या मी माझ्या चुलत भावाच्या रिकाम्या घरात होते. त्यांचं एक घर रिकामं होतं, म्हणून मला म्हणजे त्यासाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे. कारण आल्या एक छत मुंबईत असणं ही खूप मोठी गोष्ट आहे, जे आता जाणवतं. पण काही महिन्यातच मी ते घर सोडलं. मग तिथून मी भाड्याच्या घरात शिफ्ट झाले. त्याच्यानंतर मी 4 घरं बदलत राहिले. आणि हे 11 महिन्याचं टिकटिक क्लॉक आधी नव्हतं डोक्यात. ते टिकटिक 11 महिन्याचं जे वाजत असतं कॉन्ट्रॅक्ट केल्यावर, आणि तो ब्रोकर असतो आणि मग तो सतत टकटक टकटक करत असतो की आता आयदर तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करा, मला ब्रोकरेज द्या. हे सगळं माझ्या सिस्टीममध्येच नव्हतं. कारण मी स्वतःच्याच घरात होते, लग्नाआधी सुद्धा, लग्नानंतर सुद्धा. माझं बालपण फार स्टेडी होतं. छान एकच शाळा. माझ्या आजीच्याच बालक मंदिरात मी शाळेच्या आधी गेले. तेव्हा कुठे KG1, KG2 असं काही इतकंच प्रस्थ नव्हतं. आधी बालक मंदिर 5 वर्षाचं झालं की 1ली. शाळा पण माझी खूप छान होती. सोमलवार हायस्कूल, नागपूरची मोठी, म्हणजे नंबर 1ची शाळा. खूप उत्तम शिक्षण, उत्तम शिक्षक. म्हणजे आज काही ॲट्रिब्यूट्स जर माझ्याकडे असतील तर त्याचं खूप मोठं श्रेय माझ्या शाळेला आहे. भाषेचं श्रेय शाळेला आहे, सामान्य ज्ञानाचं श्रेय शाळेला आहे, वाचनाची गोडी लावण्याचं श्रेय जितकं घराला तितकंच शाळेला पण आहे. तर मित्रमैत्रिणी किंवा कलेच्या बाबतीत जे मी तुला म्हणतं की आडकाठी नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. लहान असूनही आम्हाला घरात इम्पॉर्टन्स खूप होता. आम्हाला सगळ्याच भावंडांना आमची मतं ऐकली जायची. कुठेच सपरेशन नव्हतं. सगळ्या भावंडांबरोबर मला बालपण घालवता आलं. माझे चुलत भावंड, आते भाऊ, मावस भाऊ, या सगळ्यांबरोबर मी मोठी झाले. मी हे मुद्दे का सांगते, कारण आजच्या मुलांचं बालपण बघताना मला या गोष्टी लॅकिंग वाटतात. हे जे खूप गॅजेटिंग झालेलं आहे, हे गॅजेट्स माझ्या लहानपणी नसल्यामुळे तुझं काय माझं काय आपलं बालपण सुखी होतं. आम्ही दिवाळीत किल्ले बनवलेत, आम्ही टिक्कर बिल्ले खेळले, आम्ही डब्बा ऐसपैस खेळलोय, लगोऱ्या खेळलोय, धावायचे मैदानी खेळ प्रचंड खेळलोय. पण मी स्विमिंग सुद्धा केलंय, जे तेव्हा एक थोडंसं असं स्पोर्ट होतं की जे प्रत्येक जण नसायचं त्याच्याकडे. सायकलिंग केलेलं आहे, खूप मनसोक्त सायकलिंग, पडलोय, गुडघे मोडून घेतलेत, काय काय नाही केलंय. मला माझं बालपण म्हणजे पप्पांचं जाणं हा भाग जर का वजा केला तर खूप छान बालपण होतं. ते किती साली गेले? 93 साली. अच्छा. मी किती वर्षाची होती? 9. त्याच्यामुळे मी फार लहान होते. माझा भाऊ 5च वर्षांचा होता. म्हणजे त्याची पहिलीत ऍडमिशन झाली आणि त्यांनी ते पाहिलं की म्हणजे पहिलीत ऍडमिशन झाली याची, सोमलवार शाळेतच मिळाली ऍडमिशन, आणि 2 महिन्यातच ते गेले. दॅट वॉज अ शॉक टू अस. त्याच्यानंतर माझ्या आईनेच आम्हाला मोठं केलं. पण मी पुन्हा जे म्हणाले की मला माझं बालपण आवडतं, याचं श्रेय आईला सुद्धा आहे. कारण तिने नंतर असं अचानक काही महिन्यांसाठी नॅचरली शी वॉज शेकन. तिला ते समजलंच नाही की काय झालंय. आणि काही महिने जे तिला स्वतःला सेटल व्हायला लागले, पण महिनेच, वर्ष सुद्धा नाही घेतलं तिने. आणि शी इज लाईक अ रॉक. तिने खूप छान सगळं हातात घेतला बिझनेस. वडिलांचा प्रिंटिंगचा बिझनेस होता, आमचं प्रिंटिंग प्रेस होती घरची. आणि म्हणजे बायका नसतात ग या बिझनेसमध्ये, पण आई इतकी छान उभी राहिली आणि तिने आम्हाला कशाचीच कमी नाही भासू दिली. म्हणजे मला असं वाटतं आईचा पहिला नकार तोच होता जेव्हा ती मला म्हणाली की मी तुला डॉक्टर नाही करू शकत. म्हणजे तेव्हा PMT होती, आता जे नीट आहे आणि या परीक्षा आहेत, तेव्हा PMT होती आणि AIEEE असं ते सगळं होतं. तर आई म्हणाली की मी नाही तुला शिकवू शकणार, इतके पैसे नाही आहेत माझ्याकडे. म्हटलं बरं ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे ऑप्शन्स असतात. असं ते झालं. आणि दुसरा नकार तिने NSD ला जायला दिला होता. मी तुला दिल्लीला नाही पाठवणार. तर मी आयला म्हटलं तू डॉक्टर पण नाही होऊ देत, NSD ला पण नाही जाऊ देत, असं कसं. पण हळूहळू कळतात आपल्याला गोष्टी. ती एकटी आम्हाला वाढवत होती आणि तिची इच्छा नव्हती की मी इतक्या लांब जावं. दिल्ली म्हणजे खूप लांब झालं असतं. तर तिने पण काही कमी नाही पडू दिली. सो मी खूप छान मोठी झाले, शिकत शिकत मोठी झाले. हवे ते सगळे क्लासेस मी करू शकले. बरं, नागपूर असं शहर आहे की खूप मोठं पण नाही पण खूप लहानही नाही ना. मेट्रो सिटी नसली तरी नागपूरमध्ये सगळं आहे. वातावरण आहे,
व्यावसायिक रंगभूमी नसली तरी थिएटर आहे. हम्म. सो मी ते पण करत होते, नाटकातून गॅदरिंग मध्ये कामं करत होते आणि मला आवडतं माझं बालपण. मुळात स्थैर्य असल्यामुळे आवडतं. कारण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की स्थैर्य खूप महत्वाचं असतं. जेव्हा आयुष्यातलं स्थैर्य कुठेतरी गेलं तेव्हा त्या स्थैर्याची किंमत कळली की अरे आपण एका ठिकाणी होतो, एका घरात होतो, आपल्याला कोणी तिथून घालवणारं नव्हतं, आपली शाळा स्टडी होती. आज जेव्हा एका घरातून दुसऱ्या घरात जाताना 5 वर्षाचा आहे वेदव्रत माझा मुलगा, आणि त्याला आम्ही आता समजवतोय की वेदव्रत आता आपल्याला शिफ्ट व्हायचंय, आता हे घर आपल्याला बदलायचंय, तर तो नाही आई हे जेव्हा येतं ना तेव्हा मला असं होतं की हे नाही झालं ग आपल्या बरोबर कधी, आणि आपण कुठेतरी लकी होतो. इट वॉज लाईक दॅट. सो मुंबईत किती साली आलीस तू? 2013. आणि इथे येणं कसं झालं तुझं? खूप अचानक. मला मुंबईत कधीच यायचं माझ्या मनीमानशी पण नव्हतं. मी आता आपण जे बोललो ना की युनिव्हर्स, टेल द युनिव्हर्स, सो लाईक वी टेल द युनिव्हर्स समथिंग, युनिव्हर्स हॅज इट्स ओन प्लॅन्स फॉर अस जे आपल्याला माहिती नसतात. अचानक काहीतरी होतं आणि तुम्हाला कळतं की ओके आय वॉज डेस्टाईन्ड फॉर दिस. म्हणजे जेव्हा मी नागपुरात हौशी रंगभूमीचे तिथे स्पर्धांमधूनच मुख्यत्वे नाटकं होतात, तर तिथे कामं करत असताना बरेचदा लोक मला म्हणायचे की तू मुंबईला का जात नाहीस, तू कर ना, तू चांगलं काम करतेस, तू तिथे जाण्याच. माझं स्वतः लग्न झालंय, छान चाललंय सगळं, नवऱ्याचा बिझनेस आहे, स्टडी बिझनेस आहे, आणि कुठे जायचंय बरं. जॉईंट फॅमिलीमध्ये होते, मला खूप जॉईंट फॅमिली हवी होती. माझ्या आईकडे तर आम्ही तिघच होतो ना, मग म्हणजे माझा भाऊ, आई आणि मी तिघच होतो. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की मोठी फॅमिली हवी. बरं तेव्हा सिनेमे कसे बघत होतो, हम आपके है कौन, आणि ह्याची ते मोठ्या फॅमिलीज, आणि असं वाटायचं की हा यार हे सगळे हवे माझ्या घरात. तर मला ते सोडून कुठेच जायचं नव्हतं. आणि अचानक 2013 साली काही गोष्टी अशा घडल्या आजूबाजूला, परिस्थिती अशी बदलली की आम्हाला निर्णय घ्यावा लागला, आणि नागपूर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. तर मग नागपूर सोडून कुठे जायचं, तर मुंबईच आहे माझ्यासाठी. मुंबईच, मला मुंबई कायम आवडली होती. म्हणजे त्याच्या आधी मीच लिहिलेलं एक नाटक राज्यनाट्य स्पर्धेत अंतिम मध्ये आलं होतं, तिथे पहिलं आलं होतं नागपूर केंद्रात, माझी अमना, आणि 26 पुरस्कार मिळाले होते त्या नाटकाला. मस्त नाटक झालं होतं. त्याच्यानंतर ते इथे आलं होतं, आणि इथे जे अंतिमला परीक्षक होते तर त्यांनी मला फोन करून विचारलं पण होतं नंतर रिझल्ट आउट झाल्यावर की तुम्ही मुंबईला याल का, एक व्यावसायिक नाटक करायचं आहे. म्हणलं नाही हो, मी मुंबईला नाही, माझे काही प्लॅन्स, कोण तिथे 3 महिने जाणार, तालमी करणार. म्हणलं नाही हो, मी आता BEd ची परीक्षा देते, आता माझी परीक्षा आहे, तर मी नाही येऊ शकत. इतकं ते सॉर्टेड होतं माझ्या डोक्यात की मला कुठेही जायचं नाहीये नागपूर सोडून, कारण आई आणि धवल माझा भाऊ ते तिथे होते, त्यांच्यापासून मला लांब जायचं नव्हतं. पण ती चक्र फिरली आणि मी मुंबईत आले. मुंबईत आल्यावर मी सॅड होते का, तर आई आणि धवल आणि घरची मंडळी मागे राहिली आहेत म्हणून थोडासा ते होतं की अरे आपण घर सोडून. पण मुंबई मला, म्हणजे त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडल्या ना, तर मला खरंच जाणवलं की मुंबई वॉज वेटिंग फॉर मी टू कम हिअर. म्हणजे आय वॉज ऑलवेज डेस्टाईन्ड टू बी हिअर, असं ते वाटत गेलं मला. एक एक घटना जशा घडत गेल्या तसं. इथे आल्यानंतरचं पहिलं काम कोणतं? ब्रिलियन्स क्लासेसमध्ये मी केमिस्ट्री शिकवत होते. अच्छा. मी नागपुरातही लेक्चरर होते, सेंट फ्रान्सिस डिसेस कॉलेजमध्ये. मी PG डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्रीला लेक्चरर होते, आणि मला टीचिंगमध्येच करिअर करायचं होतं. मला खूप आवडतं टीचिंग, खूप, म्हणजे मला केमिस्ट्री शिकवायला पण खूप आवडतं. आणि इथे आल्यावर ह्या क्षेत्रात तर 0 माणसं ओळखीची होती माझ्या, कोणीच ओळखीचं नव्हतं मुंबईत. म्हणून मग मी काय केलं, तर मी तिथूनच इंटरव्ह्यूज प्लॅन केले होते. जेव्हा आम्हाला कळलं, 1-1.5 महिनाच आमच्या हातात होता, माझा आणि माझ्या नवऱ्याच्या हातात, तर आम्ही पटापट टॅप केलं की कुठे कुठे काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर मुलुंडमध्ये मी राहणार होते माझ्या भावाच्या घरात, त्याच्यामुळे मी ब्रिलियन्स क्लासेस म्हणून तिथे JEEचे कोचिंग क्लासेस होते ते, तर मी तिथे केमिस्ट्री शिकवायचे. डोंबिवली ते घाटकोपर सगळ्या ब्रांचेसमध्ये, म्हणजे मला तासानी पैसे मिळायचे तिथे, इतके तास शिकवलं तर इतके पैसे असं. सो पहिला जॉब माझा तो होता. आणि मग मला माझं पहिलं नाटक मिळालं, तो अलबेला नावाचं, आणि तिथून मग पुढची कामं मिळत गेली, आणि त्यातून या क्षेत्रातलं काम वाढलं आपोआप. मग एक दिवस असं झालं की माझ्या वर्गात मी केमिस्ट्री शिकवत होते, आणि काही मुलं कुजबुजत होती मागे. मी गेले तर त्यांच्या हातात मोबाईल होता. मी चिडले, मी मोबाईल जप्त केला. म्हटलं काय आहे, मिस आप मोबाईल ले लो लेकिन एक बात बता दो, वो आप ही हो ना. ते माझा एपिसोड बघत होते त्याच्यानं. मला इतकं एम्बॅरेसिंग झालं. म्हटलं अरे आपणच यांच्या डिस्ट्रॅक्शनचं कारण होत.
म्हटलं नाही, इट्स टाइम टू स्टॉप. आपल्याला आता निवड करावी लागेल. कारण 4-4, 4.5, 5-5 लाख रुपये यांच्या आईवडिलांनी भरले असतात जेई कोचिंगसाठी, आणि त्या वर्गात माझ्याचमुळे यांचं डिस्ट्रॅक्शन होणार असेल तर इट इज नॉट पॉसिबल. बरं, आधी ते फक्त एका ब्रांचला माहिती होतं. या मुलांचे व्हॉट्सअप ग्रुप असतात हे मला माहीतच नव्हतं. त्या तिथून सगळीकडे माझा फोटो गेला. तर हे झालं चेंबूरच्या ह्याच्यात. दुसऱ्या दिवशी घाटकोपरला कळलं होतं, तिसऱ्या दिवशी मुलुंडला कळलं होतं, चौथ्या दिवशी ठाण्याला कळलं होतं. आय वॉज लाईक नो नो, यू हॅव टू स्टॉप. म्हणजे केमिस्ट्री सोडून मी वर्गात गेला सगळे असे असतायत की कोणीतरी ऍक्टर टीव्हीवरच आपल्याला शिकवतोय. हे नाही, ती लहान मुलं आहेत ना, 12वीची मुलं आहेत, त्यांना ते सरमिसळ होणार, त्यांना ते वेगवेगळं नव्हतं ठेवता येणार. मी जरी ते प्रामाणिकपणे ठेवत होते. मी शेवटी एक दिवस ठरवलं, पैसे नव्हते माझ्याकडे, मला पैशांची खूप गरज होती आणि एक एक तास माझ्यासाठी महत्वाचा होता. पण मला मनावर दगड ठेवून ते जे आमचे मिस्टर बजाज जे डायरेक्टर होते, मी त्यांना सांगितलं, सर मला सोडावं लागेल हे, कारण मुलांचं लक्षच लागत नाही माझ्या वर्गात आणि ते मला खूप त्रास देत होतं की ठेवा ना बाजूला, मी जर इथे टीचर म्हणून येते पण किती अपेक्षा ठेवणार. सो मी ते सोडलं आणि मग मला कंपल्शन झालं की इथे मला फुल टाइम काम शोधणं आता आवश्यक आहे. की त्या लक्ष नावाच्या मालिकेत मी आपलं लक्ष असं एपिसोडिक क्राईम सिरीज, त्याच्यात एक काम करून हा एवढा डॅमेज झाला आता, म्हणजे इकडच्यासाठी तो डॅमेजच होता. पण मग ठीक आहे, इकडे फोकस करते म्हटल्यावर मग ते मिळत गेली कामं आणि होत गेली. मग जयस्तू ते मिळाली, मग पुढची असं. ओके ओके. सो मालिका जास्ती केल्यास तू? नाटकं जास्ती केली. पण सुरुवात मालिकांनी केलीस? इथे आल्यावर सुरुवात तर नाटकांनीच झाली. कारण तो अलबेला मी जे म्हणाले, त्यानंतर मी एक डीडी उर्दूसाठी सिरियल केली, गुलजार नसीम नावाची. मी जय जयकार नावाचा सिनेमा केला होता. शंतनू रोडे माझा मित्र आहे, तो डिरेक्टर आहे. त्यांच्या सिनेमामध्ये खूप छोटंसं कॅरेक्टर होतं. तिथे त्या मेकअप आर्टिस्ट जे होते आमचे, त्यांनी मला त्या गुलजार नसीमसाठी माझं नाव सुचवलं आणि मला ती डीडी उर्दूची सिरियल आहे, ती उर्दू सिरियल होती, पण मी उर्दू बोलू शकते त्याच्यामुळे त्यांनी मला तिकडे घेतलं. त्याचं शूटिंग श्रीनगरला केलं होतं आम्ही 15 दिवस. मग लक्ष केली मालिका पहिली. उर्दू कशी बोलू शकतेस? मला गझल्स, शायरी नाही, हे ऐकून म्हणजे गझल्स आवडायच्या. मग अर्थ नाही कळायचा उर्दू शब्दांचा, मग डिक्शनरी घेऊन बसायची उर्दूची. मग याचा अर्थ काय, 4 जानिब तेरी परछाई नजर आती, मग जानिब म्हणजे काय, तर दिशा. ओके, मग 4 दिशांना तुझी परछाई. असं करत करत आवडत गेलं. आणि उर्दू ऐकायला आवडते, गोड भाषा आहे ना, आणि मुख्य म्हणजे गझल्सची आवड असल्यामुळे उर्दू आवडायला लागली. आणि मग तिथे मला असं वाटतं, आठवत नाही आता का, पण त्यांनी मला विचारलं होतं त्याच्यासाठी आणि मग मी ती सिरियल केली. मस्त होती ती, छान मजा आली मला ती उर्दू सिरियल करताना. तिथे मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून, म्हणजे मी सुरुवात ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनच केली. आणि मला माहिती नव्हतं गंमत. आता मी किती ढ होते, मी तुला म्हणजे अजूनही आहे, पण तेव्हा जास्त होते. मला तेव्हा ज्युनियर आर्टिस्ट म्हणजे काय किंवा सिनियर आर्टिस्ट म्हणजे काय, लीड ऍक्टर्स म्हणजे काय, काहीही माहिती नव्हतं. पण सुरुवातीला नव्हतं माहिती मला, या टर्मिनॉलॉजीच माहिती नव्हत्या. बरं, नागपुरात मी लीड होते ना, मी स्टार होते. आणि कुठेतरी नंतर मला नागपुरातही मी काही दिवस काम थांबवलं, कारण मला कळत होतं की हा खूप कम्फर्ट झोन निर्माण झाला आपल्यासाठी. मला विचारलं जातंय की तुला कोणतं नाटक करायचं आहे, मला माझ्यासाठी लोक थांबतायत. कम्फर्ट झोन मला अतिशय डिस्कम्फर्ट निर्माण करणारा वाटतो माझ्यापुरता. जिथे कुठे मी कम्फर्टेबल होते, आय वॉन्ट टू मूव्ह, कारण तो तुम्हाला नेहमी मागे खेचतो. सो कुठेतरी मला काहीतरी अडचण असली पाहिजे तर आय एम ऑन द राईट पाथ. सो मी थांबवलं होतं काही वर्ष काम करणं की नको, हे जरा जास्त होत आहे. आणि मुंबईला आल्यावर म्हणून मी जनरली ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो ते मला आवडायला लागलं, की कोणाला माहीतच नाहीये की मी काय केलंय, किंवा कोणाला माहीतच नाहीये की मला रौप्य पदक मिळालं आहे का स्पर्धेत, किंवा मी आधी लेखन केलंय का, मी काम केलंय का. जो तो मला विचारतोय केलंय का कधी काम, मला हा प्रश्न आवडायला लागला. कारण बरं वाटत होतं की हां ठीक आहे, म्हणजे हां ठीक आहे, आपल्यासारखे असे खूप आहेत इथे आणि देअर इज समथिंग टू अचीव्ह. तिथे असं झालं होतं की अचीव्ह करायला आता काही, आय वॉज ऑन द टॉप. सो म्हणजे नागपूरच्या एका पेपरमध्ये पण नागपूर's व्हेरी ओन सेलिब्रिटी वगैरे असं लिहिलं गेलं होतं, आणि ते कुठेतरी मला अस्वस्थ करणार होतं, जे इथे आल्यावर मला शांत झाल्यासारखं वाटलं. तर गुलजार नसीममध्ये असं झालं की मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून गेले होते, आणि तिथे मग त्यांनी सांगितलं हाँ आप है क्या वो मुंबई वाले. मला घ्यायला पण कोणी आलं नव्हतं, मी माझी पोहोचले पत्ता शोधत ते त्याच्यावर एक अख्खा एपिसोड होऊ शकतो कधीतरी, म्हणून आता ते कट करूया. तर त्यांनी आप है क्या वो मुंबई वाले. हाँ हाँ तो इधर इधर कपडे बदलने का है. म्हटलं रूम कुठे आहे, रूम नाही इधर.
एक इतर पडदा लगा कपडे बदललो. कळेच ना असं का करतायत हे, म्हणजे असं खोली तर द्यायला पाहिजे ना मिनिमम. चल ठीक आहे, ते झालं. चहाच कोणी देईना यार, काश्मीर मध्ये होतो आम्ही, चहाच कोणी देईना. बरं चहा येत होता हा सेटवर, सगळ्यांना द्यायचा. कळलं म्हणजे हा वो मिलेगा बाद में. मला असं झालं की बरं ठीक आहे, मग मी आले काय इथे काय. मग म्हटलं स्क्रिप्ट माईक आहे, म्हटलं माईक नाही, हा तो स्क्रिप्ट नाहीये. म्हणजे मला कळलं की मला डायलॉगही नाहीये. आणि दॅट वॉज अ शॉक. म्हणजे ओके आय कॅन चेंज एनिवेअर, कारण आपण नाटकवाले हौशी रंगभूमी केल्यामुळे आपल्याला ती सवय असते. चहा नाहीये, ओके आय विल मॅनेज. वाक्य नाही म्हणजे काय, मग मी आले काय. मग म्हटलं मेरे कैरेक्टर का नाम क्या है, कौन सा कैरेक्टर है. म्हटलं वही आपसे पूछ रहे, मेरे कैरेक्टर का नाम क्या है. बताया क्या, उनने बताया, डायरेक्टर ने बताया, वसीम सर ने. म्हटलं कुछ नहीं बताया. हा तो रुको. अगं पहिला एक अख्खा दिवस मला नावच नव्हतं आणि असं गुमनाम काम मी पहिल्यांदा करत होते की माझ्या कॅरेक्टरलाच नाव नाही, असं कसं काय. मग रात्री जेव्हा ते सगळे आर्टिस्ट बसले होते, मी आपली एका कोपऱ्यात होते. दुसरा शॉक म्हणजे पोळीच नाही तिथे काश्मीरला, फक्त राईस आणि ती तिखट एक भाजी, पोळीच नाही. बरं पहिल्या दिवशी मी खाल्लं कसं तरी काय, आणि ती काश्मीरी रोटी म्हणजे ती अशी कडक वेगळी असते. मी आपली एका कोपऱ्यात खात होते, तर त्यांच्यात एक आर्टिस्ट होता शाझी खान, जो तिथला खूप चांगला कमेडियन होता. म्हणजे संतोष पवार वगैरे आपल्याकडे जर का तसं सिमिली दाखवायची असेल तर तो तसा होता की त्या लेवलचा चांगला कॉमेडियन, ज्याला सेन्स आहे. आणि तो आला माझ्याजवळ, कहाँ से है असं विचारलं. म्हटलं मुंबई से. हाँ तो आइए इधर बैठिए, ऐसे अकेले क्यों बैठे. म्हटलं हा चलिये. मला तर काय हवंच होतं कोणीतरी बोलायला, बोर झाले होते मी. मग त्यांची सगळ्यांची ओळख झाली आणि ते ना तिथलं थिएटर करणारे खूप चांगले आर्टिस्ट होते, खूप सिनियर मंडळी, दिल्लीला थिएटर करणारी, जे श्रीनगरला आली होती. मग हळूहळू विचारलं त्यांनी, तुम्ही काय करता, मी काय करते. मग ओळख होत गेली. आणि तरी याच्यात 2 दिवस गेले, कारण एका दिवशी तुम्ही किती बोलणार पहिल्या दिवशी. पण माझं पहिलं प्रमोशन हे झालं की गेल्या गेल्या जी मला खाली गादी टाकून मिळाली होती, मला बेड मिळाला रात्री की नाही आप यहाँ पे सोईये, कारण त्यांना कळलं की आर्टिस्ट काम केलेले. आणि मग त्यांनी त्याच्यातले जे एक सिनियर आर्टिस्ट होते, त्यांनी त्या डिरेक्टरला सांगितलं की भाई साहब ये काम करते हैं, ये काम जानते हैं, हे त्यांचे शब्द, ये तो काम जानते हैं, इनसे बुलवा लो. तर ते म्हणाले अच्छा बोल पाओगे, मैं कहा बुलवा लीजिए सर. आणि मग त्यांनी मला ते वाचायला दिली वाक्य. तर मग आपका फर्जंदे अर्जुमन ताजुल मुलुक अपनी रूहानी सफर की आखरी मंजिल से हम किनार हो चुके हैं वगैरे, अशी ती वाक्य होती. ती बोलून दाखवली. त्यांना अरे अच्छा है, अरे इनको माइक दे दो. प्रमोशन प्रमोशन माइक मिळाला. माइक मिळाला म्हणजे वाक्य मिळालं. बरं माइक मिळाल्यावर चहा आला यार. हे चांगलं होतं की चाय मिळाली. बरं माइक मिळाला, वाक्य. आणि मग म्हणलं ये क्या पढू मैं. हा मल्लिका गुलाफरोज पडलो. मला नाव मिळालं मल्लिका गुलाफरोज. तिसऱ्या दिवशी मला कॅरेक्टर मिळालं. सो दॅट वॉज द फर्स्ट अर्न्ड कॅरेक्टर की मी तिथे गेले होते ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. आणि मग सो मला एक गोष्ट कळली की यू हॅव टू कीप वर्किंग. तुम्हाला कोणी पाठवलंय, म्हणजे जय जयकार मध्ये मी जे काम केलं होतं ते छोटं असलं तरी महत्वाचं होतं, पण काम बघून जरी तुम्ही आला असला तरी तिथे तुम्हाला नव्याने प्रूव्ह करायचंय हे मला समजलं. सो तुमचं एक कामच तुम्हाला पुढचं काम देणार आहे आणि तुम्हाला यू हॅव टू कीप ऑन प्रूव्हिंग युअर सेल्फ, हे मला तिथेच लक्षात आलं. पण त्यानंतर 12 दिवस फॅन्टॅस्टिक होते, कारण आम्ही खूप छान एक्सरसाइजेस करायचो. काश्मीर असल्यामुळे तिथे 7 वाजेनंतर, म्हणजे 7 वाजेच्या आत खरंच 7च्या आत घरात होतं तिथे, कारण कर्फ्यू लागायचा आम्ही जेव्हा हे करत होतो. आणि त्याच्यामुळे शूटिंग लवकर पॅकअप व्हायचं. मग आम्ही हॉटेलवर आल्यावर काय करायचं, तर आम्ही खूप थिएट्रिकल एक्सरसाइजेस केले. आम्ही एक सिच्युएशन घ्यायचो, रॅन्डम कोणी 2 जण उठायचं आणि त्या सिच्युएशनवर इम्प्रोवाइज करायचं. आणि तिथे गंमत अशी झाली की ते सगळे हिंदी स्पीकिंग होते ना, मराठी कोणीच नव्हतं. सो मला खूप मजा आली त्यांच्याबरोबर. बरं त्याच्यातले कोणी डोगरी बोलत होते, कोणी काही, तर आम्ही लँग्वेजेस एक्सचेंज केल्या एकमेकांच्या. खूप मज्जा आली, खूप छान. म्हणजे मी तिथे छान गाणी म्हटली, मराठी गाणी त्यांना म्हणून दाखवली, त्यांनी त्यांची डोगरी गाणी म्हटली. आणि मग मी तिथे काश्मीरी शिकले. त्यांनी गधड्यांनी मला शिव्या शिकवल्या आणि मला माहित नव्हतं की या शिव्या आहे. आणि मी ते पोळी म्हटलं ना तुला, मला पोळी नव्हती मिळत, तर मी म्हणले मुझे रोटी नहीं मिल रही है, मुझे रोटी खाना है, ये चावल खा खा के मैं उगता गई हूँ. तो मैंने हाँ तो फिर आप उनको जाके ये बताओ जन्ना मोरगा कोत्ता बॉस. म्हणले इसका मतलब क्या होता है, तो इसका मतलब होता है कश्मीरी में आपको रोटी चाहिए. मी गेले, त्या शेफ जे होते, जन्ना मोरगा कोत्ता बॉस.
तर तो सगळ्यांचं असं असा थांबला आणि त्याने असं पाहिलं आणि सगळे असे एकेका कोपऱ्यात गेलेले होते. म्हणजे शिव्या आहेत त्या तिकडच्या, मला नाही माहिती याचा अर्थ. सॉरी, म्हणजे बीपवाल असेल तरी मला हे माहित नाही, कारण मला अजूनही त्याचा अर्थ माहिती नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय सांगितलंस तर इथे बीप करू शकतो. हो, पण मला अजूनही माहित नाही. मी फक्त शाजीला म्हणलं, शाजी क्या कहलवा दिया मुझसे, गाली दे दी यार. हे काय, दोज वर द गोल्डन डेज. सो हे माझं पहिलं काम होतं आयडियली इथे आल्यावर कॅमेरासाठी. आणि मग त्याच्यानंतर इथल्या मालिका, म्हणजे लक्षच्या आधी झालेली असाइनमेंट ही. मग मला लक्ष मिळालं. म्हणजे मला इथे आल्यावर लोकांनी सांगितलं की तुला आता या क्षेत्रात काम करायचं असेल तर ऍक्टर्स पाहिलीचे 50 आहेत, लिहिणारी माणसं कमी आहेत. तर तुला लेखन येत असेल तर तू लक्षच्या सेटवर जा, त्यांना दर एपिसोडला नवीन स्टोरी लागते, तर तू तिथे जाऊन भेट, तुला लेखनाचं काम मिळेल. म्हणून मी लेखनासाठी भेटायला गेले आणि तिथे सीमा अकोलकर कास्टिंग करत होती. तिने पाहिली प्रोफाईल आणि तिला कळलं की मी ऍक्टिंगही करते. तर मी त्या स्टुडिओतून मडच्या बाहेर पडले आणि तिचा फोन आला की तुम्ही ऍक्टिंग करता, कळलं जरा येता का. येते आणि दुसऱ्या दिवशीपासून माझं शूट सुरू झालं. वा. सो हे म्हणजे मी म्हटलं ना की ॲज इफ इट वॉज प्लॅन्ड, मुंबई वॉज वेटिंग. तर आता हे कोणालाही सांगितलं तर असंच वाटेल की नाही मी सगळं ठरवून आले होते इथे, पण असं नाहीये. आणि दॅट्स वाय आय बिलीव्ह की युनिवर्स हॅज प्लॅन्स फॉर यू, यू आर डेस्टाइन्ड फॉर समथिंग, नॉट दॅट एव्हरीथिंग यू प्लॅन फॉर युअर सेल्फ. तू ना जेव्हा नवीन होतीस ना इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा सुद्धा तुझं नाव खूप रिस्पेक्टफुली घेतलं जायचं. म्हणजे एक नवीन मुलगी, कारण हे बघ पहिल्या कामातच चुणूक कळते, बरोबर. सो जेव्हा तू काम करायला सुरुवात केलीस ना, म्हणजे हळूहळू जेव्हा काम करत होतीस, त्याच वेळेला डेफिनेटली माझ्या सुद्धा कानावर आलं होतं की हुशार मुलगी आहे. अच्छा. अरे बापरे. एक असतं ना की हे सुखद आहे माझ्यासाठी आता, कारण सुरुवातीला खूप इन्सल्ट सहन केलेत मी. आय हॅड व्हेरी बॅड एक्सपिरियन्सेस ऑन सेट्स, नॉट फ्रॉम द को-आर्टिस्ट्स, पण टेक्निकल टीम, काही सिनियर आर्टिस्ट. हो हो, खूप. नॉट एक्झॅक्टली रॅगिंग, पण आले काही वाईट अनुभवही आले. आणि मी तुला सांगू, असं म्हणतात ना की तू उशीर केलास मुंबईला यायला, किंवा तिथली माणसंही म्हणतात नागपूरची, अगं तू उशीर केलास मुंबईला जायला, जायचं होतं तर आधी जायला, पण मला जायचंच नव्हतं ना, आणि इथे आले. पण मी तुला सांगू, मला नाही असं वाटत की मला उशीर झाला. उलट मला ऑन द कॉन्ट्ररी असं वाटतं की बरं झालं मी जरा उशिरा आले, कारण मी थोडीशी मॅच्युअर्ड झाल्यावर आले तर ह्या सगळ्या गोष्टींना मी 10 मोजून पचवू शकले आणि मी काम करू शकले. कारण त्या 10 वर्षात तिथलं माझं काम थांबलं नव्हतं ना, अनुभव गोळा करत होते. तो हौशी रंगभूमीवरचा असला तरी तो रंगभूमीवरचा अनुभव होता. आणि स्टेज आपल्याला खूप शिकवतं. म्हणजे तुला काहीही झालं तरी सुरू ठेवायचंय हे ट्रेनिंग फक्त स्टेजवर मिळतं, की तुला थांबायचं नाहीये. तू स्वतः एक उदाहरण आहेस. आत्ता आपण बोलत होतो, तुला तेवढा त्रास होत असतानाही तू प्रयोग केलेस. सूरसम्राज्ञी नाटकात पटापट सेट बदलायचा होता आणि पडदे बदलायचे होते, तर तो माणूस ना पेलमेट्सच असे लावायचा, तर ते खिळे असे ठोकून त्यांनी असे ठेवले होते. आणि मला माहित नव्हतं. बरं, तिथे रंगीत तालीम होत नाही ना, तिथे डायरेक्ट प्रयोग होतो, कारण नागपुरात इतका पैसाच नसतो की अख्खा सेट लावून तालीम होईल. माझा असा पाय पूर्ण खिळ्यात गेला. अरे बापरे. हा, खिळे असे गेले, असे 4 खिळे. हा, आणि मला हे समजलं की काहीतरी डेंजरस झालंय खाली. आणि मी तरी म्हणजे काय करणार आता, मी ते असं काढलं, बाजूला केलं. बरं, तेव्हाही माझ्या मनात हे की आता याचे खिळे निघालेत, आता हा काय करणार आहे मला माहिती नाही. पण मी स्टेजवर गेले आणि सुरुवात, या वेदना शारीरिक होत्या, पण इथे मानसिक वेदना असून ते सुरू ठेवायचंय, त्याच्यामुळे मी तरले. म्हणजे मी तेव्हा शॉर्ट मध्ये नाही रडले कधी, पण मी नंतर मग ग्रीन रूम मध्ये जाऊन किंवा वॉशरूम मध्ये जाऊन रडून घ्यायचे आणि बाहेर यायचे. तेव्हाच मला आयकुल नावाच्या एका जादुई लिक्विडचा शोध लागला, ज्याच्याने तुमचे डोळे लाल दिसत नाही, तुम्ही कितीही रडू शकता. अशा काही गोष्टी मला कळल्या. पण हो, हे असे अनुभव आले मला, काही टफ अनुभवही आले. आता मला म्हणून खूप आनंद होतोय की अच्छा, तू जेव्हा मला हे सांगते की असं होतं, अच्छा असं होतं का बाहेर, मग चांगली गोष्ट आहे. नाही, मला अजूनही आठवतंय की तू नवीन होतीस, तुझी कुठली तरी एक सिरियल चालू होती, गौतम, असं सासर सुरेखाबाई. असं सासर सुरेखाबाई, तेव्हा तू रिलेटिव्हली नवीन होती. हो, नवीन म्हणजे असं सासर सुरेखाबाई. जयस्तू ते 6 महिन्यातच ऑफ एअर गेली. आणि त्याच्यानंतरची मोठी सिरियल असं सासर सुरेखाबाई. आणि त्यावेळेला मला अगदी आठवतंय, एक
सॅक असायची तुझ्याकडे हो हा हो आणि शॉर्ट कुर्ता हो आणि टाईट जीन्स हो. आणि खाली शूज. हो हे अजूनही तर- तशीच अशीच आले मी. शूज जीन्स आणि हे असं. सो त्यावेळेस ना मला तू दिसलीस आणि ते समथिंग व्हेरी अट्रॅक्टिव्ह अबाउट यू. मी आत्ता सुद्धा समोर तुझ्या बसले तेव्हा मी हो. अगं हिचे डोळे किती सुंदर आहेत, ती लेन्सेस लावते का, हिचे दात किती सुंदर आहेत, ओठ किती सुंदर आहेत, हनवटी किती गोड आहे, ताई. असं मी बोलतेय मनात. तू जेव्हा इथे बोलतेस ना तेव्हा माझं हे चालू आहे. हा. तर मला तू खरंच खूप आवडलीस, व्हेरी अट्रॅक्टिव्ह आणि तुझी पर्सनॅलिटी आहे एक. तर मी विचारलं तर ही कोण आहे, नवीन आहे का? हो हुशार आहे. असं 2-3 वेळेला झालं अरे ग. बापरे. हा पण ते खरं आहे ना. I don't know. पण माझ्यापेक्षा खूप हुशार मंडळी आहेत ग इंडस्ट्रीत. म्हणजे मी तर ऍक्च्युली मला खूप लोकांना बघून असं वाटतं की यार तुला पण बघून की यार तू तर मला खूप वर्षांपासून आवडते आणि मला असं बापरे दिल के करीब पण वगैरे येऊन तुझ्याशी गप्पा मारणं म्हणजे असं आहे. पण मला छान वाटतंय हे तू सांगतेस तर. तेव्हा मला हे पोहोचल्या नव्हत्या ना या प्रतिक्रिया. सो मी कायम चाचपडतच होते. खऱ्या अर्थाने बरं झालं कारण असं खूप कौतुक कौतुक ऐकू म्हणजे मी तर नेहमी म्हणते की मी कौतुक आलं की मी कानावर हात ठेवते कारण ते डोक्यात नको जायला. घरी तर कोणी माझं कौतुक करतच नाही. नो कौतुक. नवरा तर शून्य कौतुक. त्याला कायम असंच वाटतं की मी हवेत जाईन. तर मी त्याला असं म्हणते की आता बस आणि माझं कौतुक कर कारण ही गोष्ट मी चांगली केली आहे. मग कधीतरी होतं. पण असं सुरेखाबाई माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची मालिका आहे. त्या मालिकेने मला खऱ्या अर्थाने ओळख दिली कारण खरं सांगू तुला गंमत त्याची काय झाली. 3 महिन्याचं कॅरेक्टर होतं फक्त. अच्छा. कारण मुलीच्या माहेरी होतं, हिरोईनच्या माहेरचं. माझी मोठी बहीण होती, मी मृणाल दुसानीच लीड होती आणि सांगितलं होतं की तिचं लग्न होऊन ती जाणार 3ऱ्या महिन्यात आणि मग माहेर संपणार. तर म्हटलं ओके कारण माझं PhD मला रिसर्चचं काम सुरू होतं आणि मी म्हटलं की बरं ठीक आहे मग मी करते कारण मग मला जायचंय नागपूरला परत लॅबमध्ये माझं लॅब वर्क राहिलंय. असं सगळं बोलणं झालं आणि ते कॅरेक्टर वर्क झालं ग. आणि मग ते वाढलं. बरं मला 0 ज्ञान होतं ना स्क्रीन प्ले आणि याचं मालिकेच्या कारण मला माहीतच नव्हतं की असा स्क्रीन प्ले बदलत असतो. तर मी म्हटलं 3 महिने झाले ना आता तर हिचं तर लग्नच होत नाहीये. ते म्हणे की हो पण आपण वाढवतोय आता. तर जनरली ऍक्ट्रेसेसना आवडतं की माझा ट्रॅक वाढतोय, माझे दिवस लागताय. माझं असं होतं की मला जायचंय पण माझं रिसर्च तिकडे माझे कॅलिब्रेट केलेले इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याचं कॅलिब्रेशन किती महिने राहणार तसं मला पुन्हा कॅलिब्रेट करण्याचं. बरं ते सगळं गणित असतं ग. समरमध्ये कॅलिब्रेशन, विंटरमध्ये कॅलिब्रेशन. माझ्या डोक्यात ती चक्र आणि ते वाढता वाढे. फक्त एकच आहे की मला आता पण खूप लोक किंवा आपण दोघी मालिकांमध्ये काम केलेले आहोत. आपल्याला माहिती आहे की मालिकेमध्ये समाधानकारक भूमिका मिळणं हे खूप विरळ आहे. नाटकात मिळते कारण नाटक आपण घेतोच तसं, सिनेमात तर असतोच, पण मालिकेत इतकी छान भूमिका. आणि त्यासाठी मी कायमच कृतज्ञ आहे कलर्स मराठी आणि मुख्य म्हणजे शशांक सोळंकी आमचे निर्माते. कारण तेव्हा मला आठवतं खूप नाव असलेल्या नट्या माझ्याबरोबर ऑडिशनला होत्या. ज्यांना मी पाहिलेलं होतं स्क्रीनवर, ज्या ऑलरेडी काम करत होत्या, ज्यांच्या सक्सेसफुल सिरियल्स येऊन गेल्या होत्या. आणि माझं असं होतं ना की मी तिथे अशी असं कशाला म्हणजे होणार, मला माहिती आहे माझं, मला कोण घेणार यांच्यासमोर. तरी मी आपलं गेली, ऑडिशन दिली. मग मला लुक टेस्टसाठी बोलवलं. मला या दोघांमधला फरकही माहिती नव्हता, ऑडिशन मधला आणि लुक टेस्ट मधला. म्हटलं ऑडिशनच्या वेळेला यांना माझा लुक कळला नाही का, म्हणजे आता काय लुक टेस्ट असं माझं झालं होतं. म्हणजे एक जयस्तू ते करूनही इतके अनभिज्ञ होते. मग ती लुक टेस्ट झाली आणि मला फोन आला की फायनल झाली आहेस तू. म्हटलं म्हणजे काय, म्हणजे झालं का माझं सिलेक्शन? हो. आणि मी विचारलं आणि त्या कारण माझा विश्वासच बसेना की असं होऊ शकतं. सो मला म्हणजे मी नेहमीच म्हणते की त्या मालिकेसाठी कलर्स मराठी आणि आमचे निर्माते शशांक सोळंकी यांच्या प्रती मी कायमच कृतज्ञ आहे. कारण फक्त एक ऑडिशन बघून त्यांनी आधीचं काहीही न विचार करता की किती काम केलंय, अनुभव आहे की नाही, त्याच्यावर सिलेक्शन केलं. तुमच्यामध्ये कितीही काही असलं तरी संधी आणि कुठेतरी लक हे असावंच लागतं तुमच्याबरोबर. मग ते मिळाल्यावर त्याचं सोनं कसं करायचं इथे तुमचं म्हणजे काय म्हणतात त्याला, ते मॅटर करतं. तुमचं अप्रोच काय आहे, त्याच्यानंतरही तुम्ही ते वाया घालवलं तर मग तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. पण त्या करेक्ट वेळेला मला ती संधी मिळाली, ते खूप महत्वाचं होतं. म्हणून ती मालिका खूप महत्वाची ठरली. त्याच्यात सगळं करता आलं मला. मुख्य म्हणजे मला
कॅमेरा ऍक्टिंग खऱ्या अर्थाने कळली ती याच्यामध्ये असं सासरमध्ये. कारण खूप खूप गोष्टी असतात. मला खूप छान सवयी लावल्या माझ्या सिनियर्सनी की तू दुसऱ्यांचे क्लोज बघ, क्लोज बघायला बस मॉनिटरवर, म्हणजे तुला कळेल. तर आणि खूप चांगले कलाकार होते ना ग, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर, गौतम जोगळेकर स्वतः DOP पण, डायरेक्टर पण. तर या सगळ्यांना ना खूप छान जाण होती, खूप कामं केलेली माणसं होती ही. आणि मला तिथे शेजारी बसवून शिकवलंय, हे बघ हे त्यांनी नाही केलं का माहितीये, कारण त्याचा हा प्रोफाईल काय आहे त्याला माहिती आहे. हे कळणं खूप महत्वाचं असतं की तुम्ही स्टेजवर आपण अख्खे दिसत असतो, पण कॅमेराला काय दाखवायचं हे तुमच्या हातात असतं. थोडीशी लाऊड ऍक्टिंग पण स्टेजवर होते जी कॅमेराला लाऊड वाटते, तर त्याला सटल कसं करायचं, लुक्स काय असतात. आणि तुला सांगू, ते एज्युकेशन इतकं छान होतं असं सासरचं की काहीच येत नाही पासून लाइटिंग बघून कळत होतं की क्लोज कोणाचा लागतोय. सो मी थांबायचे, लाइटिंग बघायचे, अच्छा तुझा क्लोज आहे असं म्हणून, म्हणजे मला कळत होतं, इथपर्यंत ते गेलं होतं. तर हे शिकत शिकत मी गेले. मग तिथेच डायलॉग्स कळायला लागले, तिथेच स्क्रीन प्ले कळायला लागला. आणि त्याच्यानंतर लगेचच शशांक सरांनीच मला पहिली मालिका लिहायला सुद्धा दिली. अरे वा, सारे तुझ्यासाठी. वा. मला असं वाटतं त्याच्याच मीटिंगसाठी मी आले असताना मी भेटले होते. तुझी सिरियल अमोल आणि तू अशी जवळी राहा, तिथे आपण झी युवावरची, आणि आपण त्याच सेटवर भेटलो होतो बघ. आणि आपण झाडाजवळ फोटो आहे तर त्याच्याच मीटिंगसाठी मी आले होते. तर मला भूमिका म्हणून पहिली महत्वाची भूमिका पण सेवन सेन्सनी दिली, आणि लेखिका म्हणून म्हणजे मालिकेचं लेखन करण्याची पण पहिली संधी सेवन सेन्सनी दिली. सो मी दोन्हीसाठी कायम कृतज्ञ आहे. आणि किती मालिका लिहिल्यास? मी मालिका जास्त नाही लिहिल्या, कारण सारे तुझ्यासाठी एक तर छान झाल्या त्या मालिका, खूप खूप वर्ष झाल्या त्याच्यामुळे सलग. मग मी तू चाल, पिंकीचा विजय असो लिहिली स्टार प्रवाहासाठी, तू चाल पुढे लिहिली, तू चाल पुढेचे मी पटकथा आणि संवाद दोन्ही लिहिले, 250 एपिसोड्स. मग त्याच्यानंतर संवाद लेखन थांबवलं, पण स्क्रीन प्ले पूर्ण लिहिला अथपासून इथपर्यंत. आणि आता एका मालिकेवर काम सुरू आहे पुन्हा. अरे वा, क्या बात आहे. नाटक लेखन सुद्धा केलंयस तू आणि खूप छान लिहितेस. म्हणजे मालिका येस, पण तुझी नाटकं वेगळी असतात. त्याची सुरुवात कशी झाली आणि ते कसं वेगळं आहे ते सांगशील का आपल्याला? मला वाटलं नव्हतं मी कधी लेखन करीन, म्हणजे लेखनाचा अजेंडा नव्हता कधी. कथक हो, गाणं हा, अभिनय होच, पण लेखन असं व्हायचं की कशाला करेन मी लेखन, स्वतःपुरतं कधीतरी काव्य किंवा असं काहीतरी होतं. पण राज्यनाट्य स्पर्धेत स्क्रिप्टची गरज निर्माण झाली, खूप लेखकांकडे गेले कॉन्सेप्ट घेऊन, ऐकवली, कोणीच लिहून द्यायला तयार नव्हतं. तेव्हा मग ते मीच लिहावं असं आमच्या दिग्दर्शकांनी आग्रह धरला, आणि मी ते पहिलं नाटक लिहिलं, माझी आमना, जे मी तुला म्हटलं की त्याला भरपूर राज्य पुरस्कार मिळाले. तिथून लेखनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तर मी लेखनाची सुरुवातच नाटक लिहिण्यापासून केली. तर नाटकाचं क्राफ्ट म्हणा, माझ्या मना खूप रिसर्च लागणार होता त्या नाटकाला, त्याच्यामुळे तो अभ्यास करायलाच मला एक संपूर्ण वर्ष लागलं ते नाटक लिहायला. आणि मग त्यानंतर बाकीची नाटकं लिहिली, कथेवर बेस्ड नाटक लिहिलं. तर सुरुवात नाट्यलेखनापासून झाली. वेगळी तू जे म्हणतेस, मला असं वाटतं आपल्याला भिडणारं किंवा कुठलंही जे वेगळं लेखन असतं ते त्या लेखकाच्या आतून आलेलं असतं, म्हणून ते भिडतं आणि म्हणून ते वेगळं वाटतं. मी अजूनही कमिशन रायटिंग फार चांगलं करू शकत नाही, म्हणजे नाट्यलेखन किंवा सिनेमा तू म्हणशील तर. मालिकेत सगळंच आपण ऐकूनच हे करत असतो, हुकमाचे ताबेदार असतो आपण. पण आतून आलेलं लेखन जे नाट्यलेखन किंवा सिनेमा मी जो लिहिला, बारडो म्हण किंवा कौल मनाचा म्हण, तर त्याच्यात ते आपलं असतं आणि म्हणून ते पोहोचवू शकतो आपण खूप चांगल्या पद्धतीने, आणि म्हणून कदाचित ते वेगळं वाटत असावं. माध्यमांतर करताना म्हणजे मालिका लेखन ते मी शिकले, मला माहिती नव्हतं. एकतर लेखन ही अशी गोष्ट आहे जी आतून आली तरच होते ना, कारण ते आतूनच सुचत असतं आणि म्हणून तुम्ही ते लिहित असता. मालिका लिहिताना मला जाणवलं की असं काही नाहीये, तुमचा मूड असो नसो, तुम्हाला एपिसोड द्यायचे, तुम्हाला रात्री 2 वाजता, म्हणजे मला दिवस असताना मी अगदी थकून झोपले असताना 2:30 वाजता फोन यायचा, नाईट शिफ्ट सुरू आहे आणि 2 सीन आत्ता हवे आहेत लिहून,
तर त्याही अवस्थेत लिहून सीन पाठवले आहे. तर मालिका लेखन तुम्हाला एका वेगळ्या गोष्टीसाठी कंडिशन करतं की तुम्हाला सराव होतो लिखाणाचा आणि तुम्हाला लिहिता यायला लागतं कोणत्याही परिस्थितीत. सिनेमाचं खूप वेगळं तंत्र आहे. परत सिनेमा हे माध्यमच खूप वेगळं आहे. तर तुम्हाला त्याचा आवाका कळावा लागतो. तुम्हाला जसं नाटकात आपल्याला असं असतं की हे इथे घडणार आहे, मग इथे तो काय होऊ शकतं, किंवा त्या रंगावकाशात तुम्हाला ते सगळं सुचावं लागतं. सिनेमामध्ये पाहिजे ते दाखवू शकतो आपण, तो त्या लिबर्टीचा फरक असतो. तर मला तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना प्रचंड मजा आली, म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी. अजूनही सुचताना पहिले काय सुचतं तर नाटक. म्हणजे जर मला आजही कोणी म्हटलं की तुझ्याकडे डेली सोपसाठी एखादी कॉन्सेप्ट आहे का, तर उत्तर नाही असंच येतं की डेली सोप मला सुचू नाही शकत. हां, एक आयडिया घेऊन आपण बसलो, मी त्याला खूप छान इलॅबोरेट करेन, आता एखाद्या कथेचा डेली सोप कसा करायचा हे मी करू शकेन, पण मला सुचताना काही सुचत असेल तर नाटक. आणि मग आवाका बघता त्याचा सिनेमा सुचू शकतो, पण अजूनही मालिका नाही सुचत. आणि माझ्या मते मालिका हे आणखीन एक खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे. आपण त्याला खूप अंडर एस्टिमेट करतो. आता मुग्धाताईचं जे पुस्तक आलंय त्याच्यावरून ते वाचल्यावर तर कळतंच की किती गोष्टी असतात आत. म्हणजे ज्यांनी नाही मालिका कधी आतल्या बाजूने बघितलेली त्यांनाही ते कळेल. सो असं आहे, म्हणजे सुरुवात लेखनाची तिथून झाली आणि ती कंपल्शनमुळे झाली. मला नाही वाटत की त्यावेळेला जर दुसऱ्या कोणा लेखकांनी मला त्या कल्पनेवर नाटक लिहून दिलं असतं तर मी तेव्हा सुद्धा लेखनाचा प्रयत्न केला असता. मला कधी वाटलंच नाही की ते क्षेत्र माझं आहे. लहानपणी खूप खूप लहान असताना एक कादंबरी वगैरे लिहायला घेतली होती गंमत, पण असं नव्हतं वाटलं की सिरियसली. पण करते तेव्हा एन्जॉय करते. तू खूप मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांबरोबर किंवा आता डॉक्टरांबरोबर काम करतेस, डॉक्टर ओक. तो एक्सपिरियन्स कसा आहे तुझा? केंकरेंबरोबर खूप काम केलंयस ना? खूप. विजय सर खूप स्पेशल व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यात. कारण अगेन जसं मी माझ्या सुद्धा दिल के करीब आहेत. दिल के करीब आहेत खरंच. कारण मला ना खूप आदर वाटतो त्यांच्याबद्दल या एका कारणासाठी की त्यांनी माझ्या रूट्सवर मला कधी जज नाही केलं. मी कुठून आले आहे तर मी नागपूरहून आले आहे, मी विदर्भाची आहे, किंवा मी आधी काय केलं आहे तर फक्त स्पर्धा केल्या. त्यांच्याकडे माझं स्क्रिप्ट गेलं, त्यांनी ते वाचलं आणि विजय केंकरे या व्यक्तीने मला फोन करावा की आपण कधी भेटू शकतो, माझ्यासाठी ही आयुष्यातली खूप मोठी घटना आहे. कारण ज्या लोकांचं काम बघत, ज्यांच्याकडे बघत आपण मोठे होत असतो, तर त्या आणि त्या माणसांनी आपल्याला स्वतःहून अप्रोच होणं, इतकं छान सामावून घेणं. म्हणजे मी सांगते, जेव्हा मालिका सुरू होत्या तेव्हा तालमींना नाही ना आपण वेळ देऊ शकत. 3 वेळेला विजय सरांनी वेगवेगळ्या नाटकांसाठी मला विचारलं होतं आणि मी नाही म्हणाले. जेव्हा असं सासं सुरेखाबाई संपली, सॉरी कुंकू टिकली टॅटू संपली, त्याच्यानंतर सरांचा फोन आला आणि सर म्हणाले आता तरी करणार आहेस का नाटक? आणि मला सर 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 असं नका म्हणू प्लीज, मी करते. आणि परफेक्ट मर्डर माझ्याकडे आलं. ते तुला तर माहिती आहे म्हणजे किती डाऊन टू अर्थ आहेत सर, किती नॉलेज आहे त्या माणसाकडे, आणि ती व्यक्ती आपल्याशी आपल्या लेवलला येऊन बोलते, हे हा खूप मोठेपणा आहे. उथळपणाला खळखळाट, अर्ध्या हळकुंडात पिवळी किती माणसं आपण बघतो की विद्वत्तेचा आव आणून बोलणारी, पण जी खरी विद्वान माणसं आहे ती ही आहेत. आणि मी खूप भाग्यवान होते की मला अशा सगळ्या व्यक्तींचा सहवास मिळाला इथे आल्या आल्या. याचं सगळ्यात मोठं कारण एक तर लक्ष मालिका पण एपिसोडिक होती. त्याच्यात मला वेगवेगळे एपिसोड्स मिळाल्यामुळे कॅरेक्टर्स वेगवेगळे असायचे आणि चांगली माणसं काम. त्याच्यानंतर जयोस्तुतेमध्ये मी लॉयर होते आणि माझ्याकडे येणारी जी केस असायची त्या अशिलासाठी खूप चांगली माणसंच निवडली जायची, मोठे कलाकार, सिनियर आर्टिस्ट. तर मला तिथे खूप चांगल्या कलाकारांचा सहवास मिळाला. आणि नंतर विजय सरांबरोबर नाटक, मला चंदू सरांबरोबर एक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. तर ही सगळी मंडळी ज्यांच्याकडे मी फक्त अशी बघत असायचे नागपुरात बसून, त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी, मोठी आणि महत्त्वाची. कारण अशांबरोबरच तुम्ही घडता. डॉक्टर गिरीश ओक यांनी माझ्या स्क्रिप्टला होकार देणं, त्यांनी तो रोल करायला होकार देणं याच्यापेक्षा मला महत्त्वाचं असं वाटतं की त्यांनी अशी अट नाही घातली की याच्यासाठी कोणीतरी नाववालं घ्या, कारण 2 पात्रांचं नाटक आहे. हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं की असं काही कोणी दडपण घातलं नव्हतं, किंवा विजय सरांवर मी ही अट घातली नव्हती की 38 कृष्णविलामध्ये तुम्ही मला घ्या, पण त्यांनी त्या भूमिकेसाठी माझी निवड करणं. आणि डॉक्टर गिरीश ओक ज्यांचं हे 50वं व्यावसायिक नाटक आहे, त्यांनी अशी कुठेही अट न घालणं की तू विचार ना एखाद्या मोठ्या नटीला किंवा
कोण श्वेता पेंडसे, मला बघ ना विजय, बघ ना कोणी दुसरं मिळतंय का, कारण 2च पात्रांचं नाटक आहे, हे त्यांनी नाही केलं. त्याही पलीकडे जाऊन स्टेजवर त्यांनी मला कुठे डॉमिनेट नाही केलं कधी. कधी उलट त्यांनी मला असंच सांगितलं की हे करून बघ ना इथे. म्हणजे मीच लिहिलेलं नाटक आहे, पण आपण जेव्हा वेगळ्या भूमिकेत जातो, लेखिका सोडून मी जेव्हा अभिनेत्री होते तिथे, तेव्हा मला सुद्धा काही गोष्टी नाही सुचत किंवा त्या, कारण आपण ऐकत असतो ना. तू बघ, आपल्याला दुसऱ्यांचे संवाद आधी पाठवतात कारण आपण ते ऐकत असतो, दुसऱ्यांच्या जागा आधी लक्षात येतात. तर ते त्यांना माझं जास्त कळत होतं आणि म्हणून त्यांचं असं झालं की हे कर ना इथे. आणि हे किती अगदी 150 प्रयोग झाल्यावरही त्यांनी मला सांगितलं. तर मला ही खूप मोठी गोष्ट वाटते ॲज अ को आर्टिस्ट. आणि माझ्या सुदैवाने मला सगळ्याच नाटकांमध्ये सांभाळून घेणारीच मंडळी मिळाली. म्हणजे तो अलबेला असू दे, किंवा आईचं पत्र हरवलं असू दे, किंवा परफेक्ट मर्डरमध्ये पुष्कर सर, सतीश सर होते, अनिकेत, अभिजित, किती एक्सपिरियन्स्ड माणसं आहेत ही. पण यांनी मला कधीच मी नवखी आहे हे नाही जाणवू दिलं. आणि हे ना रंगभूमीवर होतं. नाटकात ती टीमच अशी असते. म्हणून सेटवर आलेले काही कटू अनुभव होते, पण मला ते नाट्य क्षेत्रात नाही आलेले अजून तरी. आताही नकळत सारे घडले म्हण, किंवा पुन्हा एकदा परफेक्ट मर्डरमध्ये जेव्हा मी पोलीस म्हणून गेले, तेव्हाही त्या टीमनी मला खूप छान वेलकम केलं. तर मला ही खूप भाग्याची गोष्ट वाटते. मी खरंच भाग्यवान आहे या बाबतीत. बरं, मगापासून फक्त माझा नवरा माझा नवरा माझा नवरा असं तू बोलते. सो एकंदरीतच मला असं वाटतंय की तुझ्या करिअरमध्ये त्याचा सिंहाचा वाटा असणार. तर माझ्या नवऱ्याचं नाव काय? माझ्या नवऱ्याचं नाव अजित पेंडसे. आणि ते काय करतात? ते फोटोग्राफर आहेत. मी त्याला अहो म्हटलेलं त्याला आवडत नाही. म्हणजे मी लग्नानंतर असं माझं होतं की मी आता अहो म्हणू का, तर तो म्हणा नको ना. म्हटलं पण का? तर म्हणे आमच्या अहोंना काही अक्कलच नाही असं म्हणण्यापेक्षा अरेच म्हण, कारण काही वर्षांनी तू हे म्हणशील, त्याच्यापेक्षा आधीपासूनच मला असं हे ठेव. ही इज अ व्हेरी नाईस. भेट कुठे झाली, कशी झाली? प्रिंटिंग बिझनेस, आईचा प्रिंटिंग बिझनेस, त्यांचा प्रिंटिंग बिझनेस. माझी त्याच्याशी ओळखच नव्हती, आईची होती. त्यांनी ठरवलेलं लग्न आहे. माझं काही नाही. ऍक्च्युली तो माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. आणि मी त्याच्यासमोर अशी फ्रॉकवर बॅडमिंटन वगैरे खेळायला जायचे, आणि आई तो पेंडसे आलाय ग असं आईला सांगून जायचे. तर माझी त्याची अशी काही ओळख नव्हती. पण आम्ही एका नाटकात काम केलं आपोआप. म्हणजे आम्ही पण ते घडवून नव्हतं आणलं, आमचं कास्टिंग एकत्र झालं. आणि त्या दरम्यान मला कळलं की चांगला माणूस आहे, काळजी वगैरे घेतो. आणि मुख्य म्हणजे माझा चेहरा बघून कोणाला तरी कळतं की मला भूक लागली आहे. हे खूप महत्वाची गोष्ट होती. त्याला कळायचं. आणि तो काही बोलण्याच्या आधी समोसे घेऊन आलेला असायचा. सो दॅट वॉज लाईक आय फेल फॉर इट. आणि मग जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा मला नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजे माझ्या 3च अटी होत्या की माझं शिक्षण पूर्ण करू द्या, माझ्या आई आणि भावापासून मला लांब जाऊ द्यायचं नाही, आणि मी काम करणार आहे लग्नानंतर, नोकरी पण करणार आणि नाटकातही काम करणार आहे. तर या 2 गोष्टी नाही थांबवायच्या. या सगळ्याच गोष्टींना त्याच्याकडून काही आडकाठी नव्हतीच. सो मला काही नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं. आणि ते सगळं जुळून आलं. इज अ व्हेरी नाईस पर्सन. खूप समजूतदार, खूप मॅच्युअर्ड, खूप लिबरल. आणि जे आजकाल, तेव्हा तर माहितीही नव्हतं की याला स्पेस देणं म्हणतात, पण ती त्यांनी मला खूप दिली. जेव्हा मला हे माहितीही नव्हतं की ह्याला स्पेस देणं म्हणतात. म्हणजे मुंबईला शिफ्ट झाल्या झाल्या त्याला नोकरीसाठी पुण्याला राहावं लागलं 3 वर्ष, आणि मी इथे होते. तरीही त्याने त्याच्या बाबतीतही कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही, कारण मला पुण्याला जायचं नव्हतं, मला सगळं इथेच करायचं होतं. सो आताही मी जेव्हा बाहेर असते, मी आता इतक्या रिलॅक्स राहून, म्हणजे फोन मी बंद केलाय ना तुझ्याशी बोलताना, तो मी इतक्या छानपणे बंद करू शकले कारण मी निर्धास्त इथून. म्हणजे वेदव्रत घरी आहे तरी मला माहिती आहे की अजित आहे आणि अजित बघणार आहे. तर हे त्याने मला करू दिलं आणि तो करू देतोय. खूप मोठी गोष्ट आहे. लेक किती वर्षाचा आहे? 5 आत्ता झाला. 6 नोव्हेंबरला 5 वर्षांचा झाला. तोही फार गोड आहे. फार गोड माणसं आहेत ही दोन्ही माणसं माझ्या आयुष्यातली प्रचंड गोड माणसं आहेत. कारण त्याने पण खूप समजून घेतलंय आईला. आता कुठे, आज कशाची तालीम, म्हणजे त्याला आता कळतंय ना की नाटकं सुरू आहे, मग मी तालमीला का जाते, म्हणजे आज तालमीहून मी इथे आले, तर मग आता कशाची. मग मला सांगावं लागतं की अरे पुन्हा परफेक्ट मर्डरच्या तालमी आपण करतोय कारण आता शो आहे. ते पोलीसवालं असं म्हणलं, पोलीस आलं, पण आई तू खोटी पोलीस आहे. ती गोड आहेत दोघेही. त्यांचं एक छान विश्व आहे माझ्या विनाचं. तू एक उत्तम अभिनेत्री आहेस, उत्तम लेखिका आहेस, तू उत्तम डान्सर आहेस,
असं ऐकलंय की तू गाते सुद्धा नाही छान. हे कोण सांगतं तुला? फेक इन्फॉर्मेशन आहे ही. मी गात नाही. ह्या काळी मी गाण्याच्या क्लासला जायचे, गाणं शिकले. पण मी तुला खरं सांगू का, 16-17 वर्ष मी लेक्चरशिप केली. त्याच्यात माझ्या आवाजाची वाट लागली. हो. तर आता फक्त गुणगुणणं हे आहे. म्हणजे आता आनंदादा बरोबर तूही काम केलंय आणि मी आता करते. तर आता परवा तो म्हणाला की श्वेता, आज प्रयोग झाल्यावर ना आपण सगळे छान गप्पा मारायला बसूया आणि तू गाणं म्हण. तर मी म्हटलं नाही रे दादा, गाणं म्हणजे मी अगदी छान आहे. तो म्हणाला नाही ना, आता सगळ्यांना चांगली झोप लागली पाहिजे ना, तर तू गाणं म्हण. म्हटलं तुझा प्लॅन चुकीचा आहे, कारण मी गायला लागल्या सगळे पळून जातील. नाही, कोणी नाही झोपणार नाही. पण तुझं गाणं ऐकल्याशिवाय तुला नाही सोडणार. अरे बाप. बरं, मी म्हणते आडेवेडे तर मी घेतच नाही कशासाठी. एक आता इथे करतोच आहे म्हणून दिल के करीब गाणं म्हणते. कारण बारडो या सिनेमासाठी मी पहिल्यांदा गाणं लिहिलं आणि त्याच्यासाठी मला नॉमिनेशन पण मिळालं होतं राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये. तो संपूर्ण पिक्चर वऱ्हाडी भाषेतला आहे. त्याच्यासाठी मी गाणं लिहिलं आणि ते सावनी रवींद्र तिने म्हटलं आणि तिला त्याच्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला. रोहन रोहन यांचं संगीत आहे. तर मी त्याच्याच 2-4 ओळी गुणगुणते. चालेल? रानं पेटलं गाणं आहे ते. मायच्या डोहाले पाजर नाही, डोयाच्या पाण्याले घागर नाही, मायच्या डोहाले पाजर नाही, डोयाच्या पाण्याले घागर नाही, कोंडला श्वास इजली आस, काहुर उरात दाटल, रान पेटल, रान पेटल, रान पेटल, रान पेटल. वाव, मस्त. एवढंच, नाही तर सावनी येईल आणि म्हणेल प्लीज चुप बस, मी गाते. नाही, खूप छान, खूप छान. आणि खूप छान वाटलं, बरं वाटलं तुला. खूप दिवसानंतर भेटले आणि खूप छान गप्पा झाल्या तुझ्याबद्दल, आणखी जे मला माहित नव्हतं. खूप काही कळलं. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. आय हॅव बीन वेटिंग. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.